नमस्कार मंडळी. थंडी वाजते ना, सकाळी सकाळी पांघरुणातून बाहेर यायचं खूप कंटाळा येत असेल नाही का? असं वाटत असेल अजून 10 मिनटं लोळावं आणि त्यात जर हातात गरमागरम वाफाळलेला चहाचा कप मिळाला तर क्या बात है. पण पण मंडळी, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का? थंडी सुरू झाली की आपल्याला भूक खूप लागते. सतत काहीतरी खावंसं वाटत असतं. उन्हाळ्यात जेवण जात नाही, पण थंडीत मात्र 2 घास जास्तीच जातात. तुम्ही म्हणाल हे कसं काय होतं? तर अहो, एकदम सोपं आहे. बाहेर थंडी असते, त्यामुळे आपलं शरीर स्वतःला आतून गरम ठेवण्यासाठी धडपडत असतं आणि ही उष्णता निर्माण करण्यासाठी शरीराला जास्त इंधन लागतं. हे इंधन म्हणजेच आपलं जेवण आहे. म्हणूनच जुनी लोकं म्हणतात, हिवाळ्यात खाल्लेलं अंगाला खूप लागतं. पण नेमकं काय खायचं? पिझ्झा, बर्गर नाही हं. तर आपल्याला स्वयंपाकघरामधले साधे पण पॉवरफुल पदार्थ खायचे आहे. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही खास पदार्थाबद्दल गप्पा मारूया, जे थंडीत तुमचे बेस्ट फ्रेंड असायला हवेत. तर मंडळी, नंबर 1, गूळ आणि शेंगदाणे. गरिबाचे बदाम. सगळ्यात आधी बोलूया माझ्या आवडत्या जोडीबद्दल, गूळ आणि शेंगदाणे. बघा, थंडीत साखर खाणं थोडं कमी करावं आणि गुळाशी दोस्ती करावी. कारण गूळ उष्ण असतो, तो शरीरात गरमी तयार करतो. आणि दुसरं म्हणजेच थंडीत आपल्याला थोडा आळस येतो, थकवा जाणवतो. गुळात भरपूर लोह असतं, ज्यामुळे तुम्हाला लगेच ताकद मिळते. तर मंडळी, आणि जोडीला शेंगदाणे का? कारण शेंगदाणे म्हणजे गरिबाचे बदाम आहे. मुठभर शेंगदाणे खाल्ले तरी बदामाइतकी ताकद मिळते. तुम्ही काय करा, जेवल्यानंतर एक छोटा तुकडा गूळ आणि मुठभर भाजलेले शेंगदाणे खा, किंवा सरळ गूळ शेंगदाण्याचे लाडू खा किंवा चिक्की खा. विश्वास ठेवा, हे साधं कॅल्शियम तुम्हाला थंडीत लढायला ताकद देईल आणि तुमची हाडं पण मजबूत करेल. लहान मुलांना तर हे नक्कीच तुम्ही द्यायला हवं. नंबर 2, खजूर. नॅचरल टॉनिक म्हणजे खजूर. आता वळूयात दुसऱ्या सुपरफूड्सकडे, म्हणजे खजूर. काही लोकांना सकाळी उठल्यावर खूप अंग दुखतं किंवा सांधे दुखतात. त्यांच्यासाठी खजूर हे एक औषध आहे. खजूर शरीराला आतून गरम ठेवतात. तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये 2 खजूर खाऊ शकता किंवा रात्री दुधात खजूर उकळून ते दूध प्या. यामुळे काय होईल? एकतर झोप छान लागेल आणि दुसरं म्हणजे सकाळी तुमचं पोट व्यवस्थित साफ होईल. ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांच्यासाठी तर खजूर वरदानच आहे. नंबर 3, बाजरी आणि तीळ. थंडीतले राजे म्हणजे बाजरी आणि तीळ. आता थोडं जेवणाकडे वळूया. हिवाळ्यात जेवणाच्या ताटात बाजरीची भाकरी असायलाच हवी. गव्हाची चपाती ठीक आहे, पण बाजरीची मजाच वेगळी असते. बाजरी उष्ण असते. गरम गरम बाजरीची भाकरी, त्यावर पांढरं लोणी आणि सोबतीला वांग्याचं भरीत. नाव काढलं तरच तोंडाला पाणी येते. आणि हो, संक्रांतीला आपण तीळ का खातो? कारण थंडीत आपली त्वचा कोरडी पडते, ओठ फुटतात, टाचाला भेगा पडतात. तिळामध्ये नैसर्गिक तेल असते. हे तेल आपल्या शरीराला आतून मऊ ठेवतं. म्हणून रोजच्या जेवणात, चटणीत किंवा भाकरीला वरून तीळ नक्की लावा. हे जुन्या लोकांनी उगाच नाहीच ठरवून दिलंय, त्यामागे हे शास्त्र आहे. नंबर 4, काय टाळायचं आहे आपल्याला? आता काय खायचं हे तर आपण बघितलं, पण काय टाळायचं हे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. तर मंडळी, फ्रीजमधलं पाणी. चुकूनही फ्रीजमधलं थंड पाणी पिऊ नका. बाहेर आधीच थंडी आहे, त्यात थंड पाणी प्यायला तर घसा तर जाईलच, पण पचनसुद्धा बिघडेल. शक्यतो कोमटच पाणी प्या. दही. नंबर 2, दही. रात्रीच्या जेवणात दही किंवा ताक टाळा. यामुळे सर्दी, खोकला, कफ वाढू शकतो. खायचंच असेल तर दुपारी खा, पण रात्री दही, ताक खाऊ नका. मैदा. थंडीत पचन चांगलं असतं, म्हणून मैद्याचे पदार्थ, बेकरी पदार्थ जास्त खाऊ नका. याने पोट जड होतं आणि बद्धकोष्ठता
वाढतो. बद्धकोष्ठतेचा त्रास पण खूप जास्त होतो. सोपा डेली प्लॅन. मग तुमचा आता प्रश्न उरतो की दिवसभर नक्की कसं वागायचं. एकदम सोपं सांगते. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्या. नाश्त्याला पोहे किंवा उपम्यासोबत 2 खजूर किंवा मूठभर भिजलेले बदाम खा. दुपारी जेवणात शक्य असेल तेव्हा बाजरीची भाकरी खा. पालेभाजी आणि थोडा गूळ ठेवा. संध्याकाळी 4 वाजता भूक लागली तर बिस्किट खाण्यापेक्षा शेंगदाणे, गूळ किंवा तिळाचा लाडू खा. रात्री झोपताना 1 कप हळद घातलेलं गरम दूध प्या, म्हणजे गोल्डन मिल्क प्या. याने थंडीही वाजणार नाही आणि इम्युनिटी पण वाढेल. शेवटी इतकंच सांगेल मंडळी, हिवाळा हा खाण्याचा ऋतू आहे. डाएटच्या नावाखाली उपाशी राहू नका. निसर्गाने या दिवसात जी फळं आणि भाज्या दिल्या आहेत त्या पोटभर खा. गाजर खा, पेरू खा, बोर खा. आपल्या आजी आजोबांच्या साध्या सोप्या सवयी फॉलो करा. तब्येत आपोआप ठणठणीत राहील. काळजी घ्या, मजेत राहा आणि थंडीचा आनंद घ्या. तर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा आवडला? व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.